गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 29 जुलै आणि आज 21 डेज चॅलेंजचा आपला शेवटचा दिवस आहे, 21वा. आणि इक्विटी ट्रेडिंग आपण इथे स्टॉप करू. कायमची नाही, पण काही दिवसासाठी. तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो की आपण एक्सपेरिमेंट करत होतो की इक्विटी ट्रेडिंगमध्ये पैसा बनवता येतो का, आणि इक्विटी ट्रेडिंगमध्ये नेमकं काय होतं, काय प्रॉब्लेम फेस करायला लागतात, काय फायदे आहेत ते बघण्यासाठी आपण इक्विटी ट्रेडिंग करत होतो. 21 दिवस कन्सिस्टन्सी ठेवायची होती आपल्याला. 21 दिवस ती आपण ठेवलेली आहे. आणि त्याचा PNL आणि काय शिकलो, काय प्रॉब्लेम येतात, हे सगळं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेन. आणि आता आज बघा, आपल्याला टेक महिंद्रामध्ये एक ट्रेड भेटला आहे अपसाईडसाठी, आणि आपण एंट्री घेतली आहे 200 क्वांटिटी. तर बघू, बाय केलं आहेत आणि थोड्याच वेळात मोठी कॅन्डल बनली आहे. आणि बघा, आपलं 1:1 टार्गेट हिट झालं आहे. आणि आपल्या रूलप्रमाणे आपण SL ट्रेल करून कॉस्ट टू कॉस्ट नेऊया. आणि चांगली मूव्ह आली आहे. बघू, परत रिव्हर्स झाला स्टॉक. तर बघायला लागेल आपल्याला काय SL भेटतो आहे टार्गेट. मित्रांनो, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला का? काल आपल्याला जो MCXमध्ये धोका झाला, म्हणजे SL हिट होऊन नंतर टार्गेटला गेला, तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा. आणि तसंच आज होईल म्हणून मी SL ट्रेल केला नाही कॉस्ट टू कॉस्ट. म्हणजे ही चुकीच झाली, एक रूल तोडला मी आज. म्हणजे चुकीच केली मी, कारण रूल तोडला. कारण माझा रूल आहे की 1:1 भेटल्यावरती SL ट्रेल करायचा कॉस्ट टू कॉस्ट. तर मी ट्रेल केला नाही, कारण काल आपला ट्रेलिंग SL हिट झाला आणि नंतर टार्गेट भेटला. तर कालच्या ट्रेडचा इफेक्ट आजच्या ट्रेडवरती झाला माझा, आणि मी रूल तोडला आणि SL ट्रेल नाही गेला. तर रिव्हर्स झालाच नाही स्टॉक आणि परत खाली आला तो. तर बघा, आता लॉस चालू आहे. असं वाटतं रूल आपले फॉलो करायलाच पाहिजे. असं एक दिवसाच्या ट्रेडवरती काही डिपेंड न राहता आपले जे रूल आहेत तेच फॉलो करा मित्रांनो, डिसिप्लिन राहून. आता काही गोष्टीत माझा डिसिप्लिन तुटला आहे या चॅलेंजमध्ये. मी उद्याच्या व्हिडिओत एक्सप्लेन करेन. मला वाटतं आज SLच जाईल. 2000चा SL आहे आपला. उद्याचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. मी सगळं इक्विटी ट्रेडिंगमध्ये सगळं एक्सप्लेन करणार आहे, जे मी एक्सपिरियन्स केलं आहे या 21 डेजमध्ये. तो नक्की उद्याचा व्हिडिओ बघा आणि आपले सगळे व्हिडिओ बघा इक्विटी ट्रेडिंगचं, तुम्हाला शिकायला भेटेल. आणि आपण निफ्टीमध्ये ट्रेडिंग चालू करू. आणि मित्रांनो, परत ट्रेड थोडा रिव्हर्स झाला आहे. तर बघू काय होतं, SL जातो की टार्गेट. इथून गेला तर वरती चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, परत खाली आला, बघू शकता तुम्ही. साईडवेज आहे पूर्णपणे. तर बघू, मार्केट तर पॉझिटिव्ह आहे, पण आज स्टॉक जात नाही टेक महिंद्रावरती. मला वाटतं आज SLच जाईल. आपले रूल तोडण्याची शिक्षा आपल्याला मार्केट नक्कीच देतं, आणि तेच झालं आज. त्यामुळे मित्रांनो, रूलमध्ये राहून ट्रेड करा. जे पण रूल असतील तुमचे ट्रेडिंगचे ते फॉलो करा. तुटू देऊ नका, किती काय झालं तरी. आणि हे आपला SL हिट झाला बघा. 2000चा आपला लॉस घेऊन आपण बाहेर पडलो आहे मित्रांनो. तर हा आहे चार्ट MCXचा. साईडवेज राहून नंतर SL हिट झाला. तर आपली चुकी आपल्याला नडली आहे आज, आणि एक दिवस आपण कंप्लीट केला आहे. आणि मित्रांनो, याचा PNL उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगेन आहे मी. काय चुका केल्या, काय शिकायला भेटलं, काय एक्सपेरिमेंट करायला भेटतं मला इक्विटी ट्रेडिंगमध्ये. आणि आपण नेक्स्ट 21 डेज निफ्टीमध्ये चॅलेंज चालू करू. भेटूया उद्या.